त्यांना हेच वाटतंय की जिथे ठाकरे आहे तिथे आम्ही सेफ आहोत आणि तिथे आम्हाला डिटेन्शनमध्ये घेतलं जाणार नाही, तिथे आम्हाला कोणी अटक करणार नाही. आणि हे आंदोलन आपण पाहताय 20 तारखेला जे चिघळलं त्यानंतर देशभरात एक वेगळी रागाची लाट ही निर्माण झालेली आहे की भाजप जनता पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी की ब्रिटिश जनता पार्टी आहे. कदाचित ब्रिटिशपेक्षा जास्ती अत्याचार हे भाजप करत आहे. अगदी शाळेच्या विद्यार्थ्यांपासून कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत तरुण तरुणींवर महिलांवर लाठीचार्ज जसा केला जात आहे. दिल्लीमध्ये इलेक्ट्रिक टेझर्स वापरले जात आहेत. काही काही ठिकाणी ते लाठ्यांमध्ये खिळे अक्षरशः टाकलेले आहेत आणि ते वापरले जातात, पेलेट गन्स वापरले जातात. पण हा देशाचा तरुण देखील असा रस्त्यावर उतरलेला आहे की तो आता मानायला तयार नाही, तो मागे हटायला तयार नाही. कालच आपण पाहिलं असेल, अमित आणि मी दोघेही चेंबूर पोलीस स्टेशनला जाऊन अनेक तरुणांना त्या डिटेन्शनमधून सोडून आलो. परवा मी वरळीत होतो, काल चेंबूर, मग काल कोण बोईवाडा पोलीस स्टेशनला गेलं, कोण वडाळ्यात होतं, कोण कुठे होतं. आणि ही सगळी मुलं मुली ही 16-17 वर्षाची आहेत, त्यांच्या भवितव्यासाठी उतरलेले आहेत, त्यांच्या न्याय हक्कासाठी उतरलेले आहेत. आम्ही एक कॉल दिलेला, एक हाक दिलेली की 24 तारखेला म्हणजे उद्या शुक्रवारी सगळ्यांनी संध्याकाळी इथे सामूहिक राष्ट्रगीतासाठी जमावं, तिरंग्यासाठी जमावं. पण जे काही आम्ही आता फीडबॅक पाहत आहोत, अनेक लोकांना, हजारो लोकांची गर्दी होणार आहे, हजारो तरुण तरुणी उतरणार आहेत. काही असे पण आहेत जे मेसेज करतात की सर आम्ही मुंबई बाहेरून आहे, कोण ठाण्यावरून आहे, कोण मुंबईत कॉर्पोरेट जॉबवर आहे आणि आम्हाला जरा शनिवार रविवार हा बरा पडेल. अर्थात शनिवारी आषाढी आहे आणि रविवारी जो तिरंगा मोर्चा होत आहे त्याच्यात अनेक पक्ष, अनेक सामाजिक संघटना, अनेक नागरिक हे सामील होणार आहेत, मोठ्या संख्येत सामील होणार आहेत. आम्ही फक्त एवढंच सांगायला ही प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत की जे आम्ही 24 तारखेला करणार आहोत, सामूहिक राष्ट्रगीत असेल, तिरंगा मोर्चा असेल, हा सगळा एकच 26 तारखेला सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्यान म्हणजे आपलं शिवाजी पार्क, तिथे छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आहे तिथे सगळ्यांनी एकत्र यावं. आणि सगळ्यांनी एकत्र आल्यानंतर हा मोर्चा हा सिद्धिविनायकाच्या दिशेने जाणार आहे. तिकडच्या चौकामध्ये आपण पाहाल की या मोर्चाचं जे काही देशात मेसेज द्यायचा आहे, देशात जो आवाज द्यायचा आहे, दिल्लीपर्यंत जो आवाज द्यायचा आहे तो तिथून दिला जाईल. ह्याच्यात कुठच्याही पक्षाचे झेंडे नसणार, बॅनर नसणार, स्लोगन नसणार. असणार तर फक्त तिरंगा आणि देशभक्त, भारत प्रेमी सगळे नागरिक, हिंदुस्थान प्रेमी सगळे नागरिक हे उतरून ह्या मोर्चात सामील होणार आहेत. तर मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करत आहे की 24 तारखेऐवजी सगळ्यांनी 26 तारखेला सकाळी 10 वाजता शिवाजी पार्कात यावं आणि तिथूनच आपला हा मोर्चा, तिरंगा मोर्चा हा सुरुवात होणार आहे. म्हणजे आपण सांगताय की काय? पोलिसांनी बघून घ्या कोण सांगतं. हा, इकडच्या नाही होतं, तिकडच्या गोदी याच्यावर होतात. पण एक महत्वाचं आहे, एक तुम्ही पण खूप चांगला रोल इथे न्यूट्रली केलेला आहे, तुमचं पण मी खरोखर अभिनंदन करतो. आणि दुसरी गोष्ट जसं सांगितलं ना मी, 19 तारखेपासून जो पहिला इथे मोर्चा झाला त्यानंतर काल पण आम्ही इथे ज्या विद्यार्थ्यांना भेटलो त्यांचं हेच म्हणणं आहे की इथे उद्धवसाहेब, राजसाहेब दोघंही आहेत, राजसाहेबांच्या घरात आहेत, कोणी आम्हाला हात लावणार आहे. आणि काल आम्ही जे करत होतो मुंबईत ते हेच सांगतोय जे आत्ता मगाशी राजसाहेब आणि उद्धवसाहेबांनी सांगितलं की आंदोलन करते हे शांततापूर्व आंदोलन करत आहेत. शासनाने आणि पोलिसांनी हिंसक करू नये, कारण तसाच उत्तर किंवा ते चिघळलं तर मग शासनाला भारी पडेल.